Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 दर्शक हो नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज कार्यक्रमामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी भारिपचे युवक शहर अध्यक्ष सुमित शिवशरण आपल्या सोबत आहेत. सुमित सर, आपण आज या व्हॉइस ऑफ यूथ कार्यक्रमामध्ये आमच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल BR न्यूज कडून आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर सर, भारिपमध्ये आज शहर एक युवक अध्यक्ष म्हणून आपली जी वाटचाल आहे ती कशा प्रकारे झाली? मी प्रथमतः BR न्यूजचं धन्यवाद मानतो की मला इथे बोलवण्यात आलं, इन्व्हाइट केलं. आणि सर्व सोलापूरकरांना जय भीम, जय मल्हार, सलाम वालेकुम, नमस्कार. आणि माझी वाटचाल प्रथमतः मी लहानपणापासूनच एक आवड निर्माण झाली की समाजामध्ये फिरताना, इकडे तिकडे बघताना की समाजातील जे अडचणी असतात ते कोणीतरी सोडवणारं एक नेतृत्व पाहिजे असते आणि कोणीतरी एकटंच असते झटणार. पूर्ण समाज त्याच्या पाठीमागे, लोक त्याच्या पाठीमागे असतात. त्यामुळे अशी आवड निर्माण झाली की बाबा आपण का अडचणी सोडवायचं नाही आणि आपण का त्यांचं मेन बनायचं नाही. त्यामुळे लोकांचा एखादी जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचणी दूर केली तर लोकांचा आशीर्वाद मिळतो, त्यांच्याकडून वाहवा मिळते, त्यांच्याकडून शाबासकी मिळते. या प्रती माझ्या मनात ही भावना झाली की बाबा आपणही का त्यांचा आशीर्वाद घ्यायचा नाही आणि प्रॉब्लेम सोडवला आणि त्यांच्या अडचणी दूर केल्या तर ते इतकं खुश होतात. एखादी जरी अडचण त्यांची दूर केली इतकं खुश होतात की बाबा त्यांना कोणीतरी भेटले. त्यामुळे अशा मते माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, समाजाबद्दल. आणि तिथून सुरुवात केली की बाबा आपण काहीतरी करायचं आणि समाजाचं एक नेतृत्व बनायचं, किंवा समाजाचं जरी नाही झालं तरी आपण कोणत्या तरी घटकातलं एक मेन बनायचं आणि ह्या प्रॉब्लेम, या अडचणी सर्व दूर करण्याचा प्रयत्न करायचा. बरं, म्हणजे एक आपल्यामध्ये असलेले जे नेतृत्व गुण आहेत त्याला कुठेतरी आपण उपयोगात आणायचं आणि लोकांसाठी झटायचं, ही भावना ज्यावेळी निर्माण झाली. मग आज भारिपमध्ये शहर युवक अध्यक्ष म्हणून काम करत असताना मग किती कार्यकाल झाला आपल्याला? भारिपमध्ये आता 1 वर्ष झालं की जे भीमा कोरेगावचं जे प्रकरण घडलं त्या प्रती आजपर्यंत जे साहेबांनी आता परवाच नुकताच एक अर्ज भरलेला आहे. बरोबर त्या दिवशी मला 1 वर्ष होते भारिपमध्ये प्रवेश करून. आणि भारिपमध्ये प्रवेश करण्याच्या आधी मी वैयक्तिक असं कोणत्याही अडचणी विचारून समाजामधील दूर करत होतो. त्यामध्ये मला नंतर समजलं की बाबा असं थोडंसं प्रॉब्लेम येत आहे, काहीतरी आपल्याकडे संस्था किंवा संघटना पाहिजे. त्याप्रती मी एक रॉयल बॉयज युथ फाउंडेशन म्हणून माझी संस्था आहे, ती छोटीशी संस्था स्थापन केली. त्या संस्थेमार्फत लोकांच्या अडचणी दूर करत गेलो. आणखी आवड झाली की बाबा काहीतरी आता करणं गरजेचं आहे, कारण आता गप बसून चालणार आहे. त्यामुळे मी आणि नुकताच भीमा कोरेगावचा 1 वर्षाखाली घडलेला तो प्रकरण बघून मी सर्वांमध्ये एक भावना पाहिली की बाबा आता कोणी नाही, आता फक्त भारिप बहुजन महासंघच आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला राहायचं आहे. त्यामुळे मी तिथे प्रवेश केला. बरं, मग समाज कार्य करण्याकरता आता जी आपली संस्था आहे रॉयल बॉयज, तर ही किती दिवस झालं आणि कुठली कुठली सामाजिक कार्य आतापर्यंत त्यांनी केली? तर रॉयल बॉयज युथ फाउंडेशन मला काढून 1-2.5 वर्ष झालं आणि त्यामार्फत मी प्रत्येक समाजातील अडचणी आणि जास्त करून मी हे सांस्कृतिक कार्यक्रमावर भर दिलेला आहे, जेणेकरून समाजातील जे ऍक्टिव्ह मुलं असतात ते कोणत्याही खेळापासून दूर नाही राहिलेले पाहिजे. मी आतापर्यंत क्रिकेटचे सामने भरवले, डान्स ठेवलोय, सिंगिंगचे कॉम्पिटिशन ठेवलोय. त्यामुळे कुठून तरी मला युवकांमधून एक प्रोत्साहन मिळतं की बाबा यांनी काहीतरी चांगले केले आमच्यासाठी. ते कारण त्यांना काही गोष्टींची एकेकांना एकच आवड असते की बाबा मला या क्षेत्रात वर जायचंय. त्यामुळे त्या गोष्टीकडे आता लोकांचं दुर्लक्ष होत चाललंय. सोलापुरात तर ह्या गोष्टी साधारणपणे कमीच झालेल्या आहेत की बाबा डान्स, क्रिकेट आणि अदर काही सिंगिंग वगैरे. मग आता क्षेत्र कुठलंही असू दे, मग सामाजिक क्षेत्र आहे किंवा आपण करिअर म्हणून ज्यावेळी युवक एखाद्या क्षेत्रामध्ये जातो प्रत्येक वेळी आपण काय करतो की एखाद्याला आदर्श मानतो किंवा आदर्श त्यांचा घेतो. तर आपला आदर्श कोण आहे?
माझा आदर्श फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बर, मग आता आपण थोडंसं राजकारणाचं बोलूया की आता सोलापूरच्या पार्श्वभूमीवर आता बघितलं की आपण लोकसभेचे सगळीकडे पडसाद उमटत आहेत, बिगुल वाजलेला आहे, प्रचार चालू आहे सगळ्या पक्षांचा. तर आतापर्यंत जी काही लढत होती लोकसभेची सोलापूरची खास करून ती भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षामध्येच व्हायची. मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांच्या एका नेतृत्वाने किंवा उमेदवारीनं ही लढत आता तिरंगी झाली आहे. तर भविष्यामध्ये या लढतीबाबत काय अंदाज असेल, आपल्याला काय वाटतं? भविष्यामध्ये या लढतीबाबत आता फक्त वंचित बहुजन आघाडीच असेल टॉपला. कारण लोक आता वैतागलेत, काँग्रेस आणि बीजेपीला वैतागलेत. काँग्रेसनी 70 वर्ष राज्य केलं, जे आतापर्यंत समाजामध्ये तेढ निर्माण करायचंच काम केलं. आणि बीजेपी आली 5 वर्ष झालं, हे पण एक काही न करता विकास पूर्ण थांबलेला आहे आणि यांनी समाजात तेढच निर्माण केलेली आहे. आणि वंचित बहुजन आघाडी निर्माण झाल्यापासून बाळासाहेब आंबेडकर एकच काम करत आहेत की सर्व बहुजनांना एकत्रित करत आहेत. त्यामुळे लोकांना आता दिसून आलेलं आहे की आता विभागण्यापेक्षा एकत्रित राहून वंचित बहुजन आघाडीला आपण वर नेलेलं बरं आहे. बरं, मग आता समाज म्हटला की बऱ्याच जाती धर्म यांचा समावेश आहे. आता भारत म्हटलं की त्यास खास करून आपण बघतो की विविधतेमध्ये एकता म्हटली जाते. मग असं असताना वंचित बहुजन आघाडी, वंचित हे जे नाव आहे, मग यामध्ये फक्त वंचित किंवा शोषित असे समाज घटक आहेत की संपूर्ण सर्वसमावेशक भूमिका आहे? संपूर्ण समावेशक भूमिका आहेत. कारण आता आपण बघतायच की मराठा समाज येतोय, लिंगायत समाज येतोय, बाळासाहेबांना भेट देतात, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आता वंचित म्हणून हे वंचित नाव काढण्यासाठीच वंचित आघाडी निर्माण केली. बर, मग आता ज्यावेळी सोलापूरचा विचार होतो त्यावेळी आज सुशीलकुमार शिंदे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, ज्यांची लढत आता होणार आहे बाळासाहेबांबरोबर, तर असं असताना त्यांना 40-45 वर्षाचा एक प्रदीर्घ अनुभव या राजकारणातला आहे. त्यानंतर देशाच्या पातळीवर एक मोठमोठी पदं त्यांनी भूषवली आहेत. मग याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल वाटतं आपल्याला? याचा परिणाम उलट हे लोकांना दिसून येईल की आतापर्यंत हे एवढं वर्ष होते ते काहीच केले नाहीत. ते फक्त आतापर्यंत, ते मला सांगा, मुसलमानांनी दलितच्या वोटावर आतापर्यंत निवडून आलेले आहेत. मग यांच्यासाठी कोणी एक तरी कधी सुशीलकुमार शिंदेंनी मोर्चा काढलाय किंवा मैदानावर उतरले किंवा आंदोलन केले? त्यामुळे हे सर्व मुसलमान समाजाला आणि दलित समाजाला, बहुजनांना समजून आलेलं आहे की आता कोणीही नाही, आपलं फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच नेतृत्व करू शकतात आणि हेच भलं करू शकतात. बर, मग तिरंगी लढतीमध्ये हे झालं काँग्रेसच्या बाबतीत. आता जर भाजपा पक्षाचा विषय घेतला तर आज देशभर सत्ता ही भाजपाची आहे. त्यानंतर सोलापुरात देखील मोठं संख्याबळ भाजपाचं आहे, म्हणजे विद्यमान खासदार असतील, आमदार, त्यानंतर महापालिकेतील सत्ता असेल. त्यावेळे बरोबरच एक वेगवेगळी पावलं या देशाच्या क्रांतीमध्ये, आता क्रांतिकारी पाऊल म्हणजे आपल्याला नोटाबंदी, GST वगैरे मुद्दे एक राबवले गेले. तर या सर्वांमध्ये आज भाजप पक्ष एक यशस्वी भूमिका स्वतःची सांगतंय. मग वंचित बहुजन आघाडीला याचा कुठंतरी फटका बसेल का? फटका अजिबात बसणार नाही. कारण त्या 2 गटामध्येच, भाजपच्याच 2 गटामध्ये 2 मंत्र्यामध्ये भांडणं चालू आहेत. सोलापूरच्या जे 2 देशमुख आहेत त्यांच्यामध्येच भांडणं चालू आहेत आणि निम्मा गट यांच्याकडे, निम्मा गट त्यांच्याकडे. त्यामुळे ते स्वतः पुढे यायला बघत आहेत, दोघं एकमेकाबरोबर भांडत आहेत आणि सत्ता त्यांची का बळकटल्यावानी वाटते की बाबा आमचेच काही नगरसेवक, एक 10 ते 15 नगरसेवक बहुजनांचेच आहेत. त्यामुळे त्या सर्वांचा पाठिंबा हा बाळासाहेबांना आलेला आहे. त्यांचं काहीच राहिलेलं नाही आता सोलापूर. बर, मग आता वंचित बहुजन आघाडी, आता आपण बघतो की समाज हा बऱ्याचदा म्हणजे मोठ्या प्रमाणात आज सुशिक्षित समाज आहे आणि प्रत्येकाला विकास कामं हवी आहेत. म्हणजे एक विकास कामाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार हे निश्चित आहे. मात्र असं असताना मग वंचित बहुजन आघाडी काय कामं केली किंवा दृश्य कामं म्हणून काय सांगेल लोकांना? आता सर्वात महत्वाचा, आणखी वंचित आघाडीमध्ये काय सत्ता आलेली नाही किंवा पॉवर आलेली नाही, तरी बाळासाहेब आंबेडकर हे एक सर्वात महत्वाचे की सर्व बहुजनांना एकत्रित केलेले आहेत आणि इतक्या लवकर एकत्रित केलेले आहेत की तिथं कुठे काय कोणाला लालच देण्याचा प्रश्न आलेला नाही किंवा काय नाही. ते सर्व समाजाला समजून आलेलं आहे की आता आपण एकत्रित राहून आणि बाबासाहेबांनी दिलेला समान दर्जाचा हक्क हे एकत्रित राहून सर्व समाज एकत्रित करूनच वंचित बहुजन आघाडीला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. बरं, मग आता आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 2014 पासून एक अशी नवी पद्धत सुरू झाली की सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मग मागं जे बघितली 2014 मध्ये की भाजप हा अग्रेसर पक्ष होता,
की सोशल मीडियाच्याच एका मोठ्या सपोर्टवर त्यांनी आपला प्रचार प्रसार कामं लोकांपर्यंत पोहोचवली. आता काँग्रेस देखील हा मोठा पक्ष आहे, त्यांनी देखील सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात आता सुरू केलाय. तर या सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आपण काय पावलं उचलली? सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेन की भाजप आणि काँग्रेस हे पैसा लावून सोशल मीडिया चालवतात आणि जे वंचित बहुजन आघाडीचे आहेत ते स्वतःच्या मनातून आणि स्वतःच्या खर्चातूनच प्रयत्न करत आहेत की वंचित बहुजन आघाडी प्रत्येक ठिकाणी पोहोचली पाहिजे. आणि असं पैसा देऊन वगैरे करून सोशल मीडियावर पसरवून काही उपयोग नाही. आता सर्व समाज एकवटला आणि बहुजन एकवटलेत. त्यांनी ठरवलंय की आता फक्त आपलं मतदान वंचित बहुजन आघाडीलाच करणार. बरं, आता विषय निघालाय सोशल मीडियाचा, तर या बाबतीत असं एक आहे की त्यावर ज्या पोस्ट असतील त्या आपण बऱ्याचदा पाहतो, निहाळतो, त्यावेळी असं विचारलं जातं की भाजपाचे जे काही कार्यकर्ते असतील, नेतेगण असतील, ते एक विषय उठवतात की आत्तापर्यंत काँग्रेसने काय केलं. दुसरीकडे काँग्रेसचे नेतेगण असतील, कार्यकर्ते असतील, ते विषय उठवतात किंवा प्रश्न विचारतात की आत्तापर्यंत भाजपानं काय केलं किंवा जी काही पावलं उचलली ती किती यशस्वी झाली आणि लोकांना त्याचा किती फायदा झाला. मग अशा प्रकारे जर वंचित आघाडीवर उद्या मीडियातून प्रश्न उपस्थित झाला की आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत या देशासाठी, समाजासाठी काय केलं, तर आपण काय सांगाल याबाबत? वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे असदुद्दीन ओवेसी साहेब आहेत त्यांना घेऊन मुसलमान आणि बहुजनांना एकत्रित केलं. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा समाज एकत्र झालेला आहे. हा समाज एकत्र झालेला आहे तर ह्या दोघांच्या हातात आहे की सत्ता कोणाला निर्माण करायची. त्यामुळे आणि जेव्हा सत्ता येईल हातात तेव्हा दिसूनच येईल की आम्ही जेवढे बेरोजगार आहेत युवक त्यांना आम्ही रोजगार देऊ. ह्या बाळासाहेबांनी तर सर्वांना एक दिशा दिलेलीच आहे की आता कशा प्रकारे आणि कसं राहून चालेल. वंचित आघाडीमध्ये बाळासाहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात की आपल्याला काय करायचं आणि काय नाही. त्यामुळे लोकांना माहिती झाले आता इथं सत्ता दिली वंचित बहुजन आघाडीला तरच आपलं काहीतरी आहे, नाहीतरी नाही. दरवर्षीप्रमाणे आपण एक विकत घेतलेला मतदार आहे आणि तो वोटिंग करायचा आणि संपून जायचं, विषय नाही, ते बेरोजगारच राहतील. बर, मग आता गेल्या महिनाभरापासून सोलापूर असेल किंवा संपूर्ण देशामध्ये लोकसभेचं एक वारं सगळीकडे वाहतंय. तर यामध्ये असं झालंय की आत्तापर्यंत ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली किंवा वंचित बहुजन आघाडी ही ज्यावेळी एक इच्छुक म्हणून सगळीकडे पाहिली गेली या लोकसभेसाठी, तेव्हापासून सुजातजी आंबेडकर सोलापुरामध्ये आहेत. मग एक त्यांच्या पक्षाचा एक नेतृत्व किंवा एक अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळी वावरता, तर एक लोकांना भेटत असताना भेटीगाठीमध्ये एक लोकभावना काय वाटते आपल्याला? मला सर्वात प्रथम मी भावुक होतो की बाबा साहेबांना, सुजात साहेबांना घेऊन जाताना मला फक्त असं एक दलित समाज दिसत नाहीये. प्रत्येक समाजात गेल्यावर दिसून येतो की त्या लोकांच्या प्रति प्रेम, बाबासाहेबांप्रती प्रेम असलेलं, आणि त्यांना असं मला जाणून येते की बाबा हा एक बाबासाहेब झाल्यासारखं त्यांनी सुजात साहेबांना तिथं सर्व पूर्ण स्वागत करतात, काहीतरी खायला वगैरे प्रत्येक जण त्यांच्या बरोबर एवढा ट्रेड निर्माण झालेला आहे की बाबा बाबासाहेबच आलेत आपल्या घरी. बर, मग आता मुळातच सोलापूरचा जो मतदारसंघ आहे लोकसभेसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. मग यातून आतापर्यंत काँग्रेसचे जे उमेदवार होते सुशीलकुमार शिंदे साहेब हे देखील दलित समाजातले आहेत. तर हे असताना मग आज वंचित बहुजन आघाडी एक समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब किंवा प्रकाशजी आंबेडकरांकडे आपण पाहतो. मग यामध्ये ज्यावेळी लढत होईल त्यावेळी समाजाची मतं जी आहेत ती विभागली जातील काय? अजिबात नाहीये. समाजाला आता समजून आलेलं आहे की काँग्रेसने आतापर्यंत मतदान घेतलेलं आहे पण काहीच केलं नाही आपल्यासाठी. 70 वर्षामध्ये त्यांनी आपल्याला ना रोजगार दिले ना काय दिले. युवक सर्व असेच आहेत. त्यामुळे आता मतदान विभागाचा प्रश्नच येत नाही. सर्वांनी ठरवलं आहे की आता फक्त आपण वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचं. बरोबर, दुसरीकडे समाज घटकांचं गणित केलं तर लिंगायत समाज हा देखील सोलापुरात मोठ्या संख्येने आहे. आणि आता जी भाजप पक्षाकडनं उमेदवारी दिली गेली आहे ती डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणजे लिंगायत समाजांच्या धर्मगुरूंना दिली गेली आहे. मग लिंगायत समाज हा नक्कीच आपल्या धर्मगुरूंकडे वळेल, त्याबाबत काय वाटतं आपल्याला? नाही, जे सुशिक्षित, मी तर म्हणतो 99% लिंगायत समाज सुशिक्षितच आहे. त्यामुळे त्यांना समजून आलेलं आहे की आता भावनिक होऊन नाही चालणार किंवा धर्मगुरू हे ते
राजकारणात नाही चालणार. जे योग्य काम करेल आणि जो योग्य उमेदवार आहे त्यालाच ते मतदान करणार. आणि तसं बघायला गेलं तर आतापर्यंत ते त्यांना देव मानत होते, भगवान मानत होते आणि त्यांच्या पाया पडत होते. आज राजकारणासाठी ते लोकांच्या पाया पडायला जातील आणि ते लोकांसमोर हात जोडतील. हे लिंगायत समाजाला आवडलेलं नाही, हे आपल्याला समाजात फिरलं तर दिसून येईल. बर, मग आता ज्यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच वेळी त्यांनी एक वक्तव्य केलं की आमची या लोकसभेची जी खरी लढत आहे ती वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे. मग त्या पद्धतीनं ते जर आपल्याला म्हणजे एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना जो अडथळा वाटतो तो वंचित बहुजन आघाडीचा, मग अशा बाबतीमध्ये ही तिरंगी लढत आहे, तर आपल्याला काय वाटतं की काँग्रेस आपल्याला अडथळा ठरेल की भाजपा? काँग्रेसला ते गृहीतच पकडू नका, कारण काँग्रेसची मतं हे दलित आणि मुसलमानवर होती. त्यामुळे दलित आणि मुसलमान एकवटून वंचित बहुजन आघाडी त्यांच्याच जीवावर आहे, बहुजनांच्या जीवावर आहे. त्यामुळे काँग्रेसचा इथं प्रश्नच नाहीये. मग आमची लढत ही फक्त भाजपशी आहे. बर, मग आपण आत्ताच म्हटलं की काँग्रेसची जी मतं होती ती वंचित असतील, दलित घटक असतील किंवा मुस्लिम घटक यांना घेऊन आजपर्यंत काँग्रेस सत्तेत येत होतं. मग आता आपण म्हणताय की काँग्रेसचा कुठंच प्रश्न नाही, म्हणजे आता असं काय झालंय का की त्या घटकांची किंवा त्या समाजाची मानसिकता बदलली असं वाटतं का आपलं? हो, नक्कीच बदलली मानसिकता. कारण आतापर्यंत मी तुम्हाला मगाशीच म्हटलंय की काँग्रेसने आमच्यासाठी काय केलंय. ना एक मोर्चा काढला, ना कुठे आंदोलन केलं, ना काय केलं आतापर्यंत. आता भाजप 5 वर्ष झाले आली, सर्वीकडची स्कॉलरशिप थांबवली गेली. काँग्रेसने का पुढे येऊन नाही आंदोलन केलं, मोर्चे नाही केले आणि ते प्रयत्न का केले नाहीत की बाबा यांची स्कॉलरशिप मिळायला पाहिजे होती. हे नाही केल्यामुळेच आज वंचित बहुजन आघाडी निर्माण झालेली आहे. बर, मग आता काँग्रेसच्या बाबतीत हे झालं, मात्र भाजपाचा जर आपण विचार केला तर खास करून सोलापूरसाठी विद्यमान खासदार शरद बनसोडे हे देखील आता विद्यमान खासदार भाजपाचे, दुसरीकडे 2 आमदार, दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणजे पालकमंत्री असतील किंवा सहकार मंत्री असतील, त्याबरोबर महापालिकेतील सत्ता, आज 50 वर नगरसेवक हे भाजपाचे आहेत. मग इतकं मोठं संख्याबळ आहे, म्हणजे त्याचा प्रचार प्रसार कुठेतरी मोठा आहे, त्याचा या निवडणुकीवर काय निर्णायक परिणाम होईल का? अजिबात नाही होणार. कारण तुम्ही खासदार शरद बनसोडे यांचं नाव तुम्ही कोणत्या तरी एका छोट्या मुलाला किंवा कॉलेजच्या मुलींना विचारा की शरद बनसोडे कोण आहेत, ते तुम्हाला काहीच सांगणार नाहीत. कारण ते माहितच नाहीत, सोलापुरात कधी आलेच नाहीत. हे फक्त मोजक्यांनाच माहिती आहेत आणि ते फक्त भाजप मधल्यांनाच माहिती आहेत की ते खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही. आणि मगाशीच सांगितलं की मी त्यांची संख्याबळ का वाटती, कारण आमचेच नगरसेवक त्यांच्यामध्ये आहेत आणि ते नगरसेवक पूर्णपणे आपल्याला दिसत आहे की बाळासाहेबांना पाठिंबा देत आहेत आणि स्वतः बाळासाहेबांचा प्रचार करत आहेत. तर आज एक भारिपचे युवक अध्यक्ष म्हणून ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये जाता, समस्या जाणून घेता किंवा सोडवण्याचा प्रयत्न करता, तर यावेळी सध्याच्या या काळामध्ये परिस्थितीमध्ये नेमकं युवकांच्या किंवा जनसामान्यांच्या समस्या काय वाटतात आपल्याला? सर्वात महत्वाचं म्हणजे युवकांच्या समस्या आहेत ते बेरोजगार आहेत. शिकूनही उपयोग नाही, ते घरात पडून आहेत. कोणी मग ते कसं होतंय की बाबा वाईट व्यसनाला लागायचं, ड्रिंक करायचं, काहीतरी गुटखा तंबाखू हे सुरू करायचं आणि टेन्शन मध्ये कोणाची परिस्थिती कशी असती काय असती आत्महत्या करायचं हे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वात प्रथम जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तर पहिल्यांदा युवकांना सुधारवण्याचा प्रयत्न करेन आणि बेरोजगार आम्ही देण्याचा प्रयत्न करेन. बर, मग या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडून भविष्यात प्रयत्न केले जातील. मग सध्याच्या या लोकसभेच्या वातावरणामध्ये सध्याची धोरणं काय आहेत आपली? लोकसभेच्या वातावरणामध्ये आमची सध्याची धोरणं आहेत आता म्हणजे बाळासाहेबांना निवडून आणायचं. आणि बाळासाहेबांना आणल्यावर तुम्हाला माहितीच आहे की बाळासाहेब हे किंवा राजकारणी नाहीत किंवा कधी कुठे सत्तेसाठी झटले नाहीत किंवा काय नाही, ते फक्त समाजासाठीच झटलेत. आतापर्यंत त्यांनी कुठे पदासाठी कोणासंग युती केलेली नाही किंवा काय नाही. त्यामुळे सर्व समाजांना माहिती आहे की आता बाळासाहेब आले तर आपलं भलं होणारच. बरं, मग आज बऱ्याच नेतेगणांनी एक नवा सूर उठवलेला आपण ऐकतो की जर बाळासाहेबांना समाजाप्रती कामं करायची होती, विकास करायचा होता, तर इतकी वर्ष ते का राजकारणात आले नाही? मग ही पहिलीच लोकसभा आज एवढ्या अंतराने ते लढवत आहेत, मग याबद्दल काय सांगाल आपण? आतापर्यंत आमचेही काही नेते लोक होते किंवा नेतृत्व होते की त्यामुळे बाळासाहेबांना वाटत होतं बाबा हे सांभाळत असतील. पण जेव्हा भीमा कोरेगावचं जे प्रकरण घडलंय त्यावेळेस कोणीही समोर आलेलं नाहीये आणि तिथे लोकांना खूप अडचणी म्हणजे
तुम्ही बघितला नाही, बायका लेकरं हे रस्त्यावर पडलेली होती, तरी तिथे कोणाला क्यू आली नाहीये कोणत्या नेत्याला. ते बाळासाहेबांनी ते जाणून घेतलं आणि बाळासाहेबांनी यावेळेस ठरवलं की बाबा आपण उतरल्याशिवाय समाजाचं भलं नाहीये. त्यामुळे बाळासाहेबांनी यावेळेस प्रयत्न स्वतःच केलेले आहेत. मग सुमित जी, आपण आज या व्हॉइस ऑफ युथ या कार्यक्रमामध्ये आज आमच्या स्टुडिओत आलात, तर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व दर्शकांना या माध्यमातून आपण काय सांगाल? या माध्यमातून मी सर्व दर्शकांना एकच विनंती करतो की इलेक्शनच्या दिवशी आपल्याला सुट्टी नसते. आपल्याला एक नेतृत्व तयार करायचं असतं, आपल्याला एक आपलं ध्येय तयार करायचं असतं आणि ते आपल्याला ठरवत असते की आपल्याला कुठं जायचं आहे कुठं नाही. त्यामुळे सर्वांनी मतदान, आपला उमेदवार योग्य निश्चित करूनच मतदान केलं पाहिजे, घरात नाही बसलं पाहिजे. तर सुमित जी, आज आपण आमच्या या स्टुडिओत आलात, आमच्याशी या कार्यक्रमात चर्चा केली, त्यामुळे BR न्यूजकडून आपले आभार, धन्यवाद. तर दर्शक हो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा केली भारिपचे युवक शहराध्यक्ष सुमित शिवशरण यांच्याशी. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी जयपाल खेडकर सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change.